मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, देव घेतलं देव घ्यायचं पूजून. काचोळी पुजली, आता ह्यांनी काचोळी घालणार आहेत आणि आता दाखवायला जायचं. लय कटाळा आला मित्रांनो. बैलगाडी तिकडे फॅन्स गाठ पडली सगळी. त्यांनी बाडलं आम्हाला फोटो काढायचा ना, आम्हाला व्हिडिओ काढायचा. आणि तिथं खाल्लं, त्यांनी खायला दिलं आणि आमच्यातलं मी काय खायला ते खाल्लं. बेसन त्यांनी गरम गरम की खाल्लं, ते आळूच चालला अंगात. म्हणलं ऊन खाली हो द्यावं. तुम्ही कुठं झोपला बसलाय मोबाईल बघ. मोबाईल काम होतं जरा मोबाईल ती माझ्या भावांना बहिणींना अपडेट द्यायला लागतं सगळं. ठेवतो आता तिथे. आणि बऱ्याच जणांचा प्रश्न होता नेमकं पूनमताई 5 देव कशा जायचं ते पूनमताई सांगाल. ताट भरून ठेवलं हो का. ही या काय ते या काय म्हणते, ही शिंगो, ही बिरो, या काय महाकाय आणि ही कामाबाई. कामाबाई म्हणजे बिरुदेवाची बायको. आणि या काय महाकायचं चांग भला आपण म्हणतो का नाही, ती या काय महाकाय आणि शिंगू बिरो. तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. अशा कमेंट आलत्या त्या दिवशी की तुमच्या 5 कशा, तुमच्या 5 कशा काय मूर्ती आहे त्या, आमच्याकडे 4च आहे त्या. तर ही हो का कामाबाईची, ही छोटी मूर्ती आहे ती कामाबाईची आहे. कामाबाई म्हणजे बिरुदेवाची बायको आणि शिंगू म्हणजे सूर्यदेव असं काहीतरी म्हणते ती बघा. ते आरेवाडीत आहे बघा, ते आरेवाडीतल्या देवाचं कामाबाईचं मंदिर एकदम महाग आहे. महाकुबाईचं भाऊजी 4 आहेत आपण. 4 आहेत त्यांच्या. आता जे त्याचं पहिल्यापासून रोडी पडले असल्या मेन म्हणजे तुमचं बघून आम्ही विचारलं. आमची परंपरा आहे ती आम्ही चालवत होतो. रात्री आम्ही तिथं विचारलं मूर्त्या विकते ती का, त्यांना विचारलं की 5 मूर्त्या कशाच्या. मग त्यांनी आम्हाला सांगितलं बघा. भाऊजी नारळ कशात ठेवले तुम्ही? 2 आहेत यात. हाय ठेवलं तर मला वाटायला चटई ही नीटनेटकं जरा ठेवावं त्यात. घातली भाऊजीनं काच. आता जाऊन यायचं करून. मी इथं बसते पुरीपाशी. तू बस इथं आणून बस. देव असंच ठेवायला लागतं माघारी. माघारी येऊस तर देव असंच ठेवा लागते बघा. कोणता कुठं पसार झाला की हाय तिकडेच पडतंय गाठ. चप्पल काढून येत घ्या की. चप्पल काढ घे. काढा भाऊजी आता सगळं भंडाऱ्यानं हे हे असतं वेगवेगळी परंपरा. आम भंडारा घ्या तुम्ही. गेल्या बारचीन घेतलं म्हणून म्हणायचं सांगते आपल्याला त्या करड्या लाडीच सांग भल. कशाला केस पिवळी होते. एवढी नाही, ऊनच लागायला लागली. हा ऊन पण पडलंय आता. पण मग तुला कार्पण मला नाही लागत. दार पासून बांगी नाही कार्पे आणली नाही तुम्ही. गाडी हे करू लागा लॉक. मी ते चटई हे नेट नेट ठेवते. गाडी आणि चावी आणायची. मोबाईल सगळं एक मोबाईल आहे. चला ऊन लागते. कसं बांधलं भाऊजी. अय चला चला लवकर चला. झालं का बाय? आणूला ध्यान ठेव इथं. तिथंच बसते मी. नाही हा बसतात खाली. रुमाल बांधायला लागले टाकला इथं. नाही आहे ना गाडी हे करते गाडीतच ठेवते मी. काय अडचण नाही सगळं काय. बघतो वर थोडा वेळ. बघतो बरं. हाय चार्जिंग हाय चार्जिंग हाय बघ. पुन्हा कर की. आम्हाला यूज तर तास दीड हा, तास बस आहे. बसतोय माणसं. 2 तास. तर निघालो बघा मित्रांनो. कशा गाड्या घोड्या हो का पळत येते त्या. कशी पळते त्या. कान खान 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 पळती ती. आता तिथं वर चालत जायचं सगळं पायाला खडं लय बेकार रस्ते खडी जायचं सगळीकडे. कृष्णाबाईवरनं येणार रस्ता आहे बघा. कृष्णाबाईवरनं येणार इकडे रस्ता आहे. तिकडं हे जात आहे डेऱ्याकडे रस्ता. देवळाकडं माकुबाया ठाणाकडं मंदिराकडं. आत नसणार रे लय कडं जाऊ नका. पाणी वाचलंय बघा. भक्तांचं पाय पोळवणी म्हणून बघा रस्त्याला
डांबरीला पाणी वतले तेव्हा टँकर पुढे जाया. पाय पुळवणी म्हणून सेवा चांगली आहे बघा. बरं म्हातारे माणसाचं भ्या जरा घसरून बिसरून पडणार आहे जरा, चिखलात अवघड आहे. इथं ह्या साईडला डेर आहे बघा. रात्री तुम्हाला अंधारात काय दाखवता आलं नाही, बघून घ्या. किलकट्टी चाल की काम 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 काम. चला चला चला. काढला. चला 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 चला. जरा पाय उचलून. हे आहे बघा मेन देवस्थान.